मी माझं बिहेवियर ठरवायचं आहे. म्हणून तुम्हाला ही रिक्वेस्ट राहील, तुमची पोटेन्शियल्स बघा, तुमच्या क्वालिटी चेक करा, अपडेटेड व्हर्जन्स किती चालली आहेत, AI सारख्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या वापरायला लागा. सोशल मीडिया खूप वापरा मी म्हणतो, कारण आता ऑनलाईनशिवाय चालत नाही आहेत. ऑर्डर्ससुद्धा ऑनलाईन दिल्या जात आहेत, कारण आता मॉल स्ट्रक्चरवरतून लोक ऑनलाईनवर यायला लागले आहेत. त्याच्या ज्या कॉस्ट आहेत त्याचे GST असेल, टॅक्सेशन असेल, माहीत करून घ्या ना. काय हे बिल पास झालं एखादं, व्हॉट इज दॅट बिल, मी त्याचा अभ्यास केला आहे का, कोणीतरी काय तर सांगितलं, हे बिल जे पास होते हे काय आहे, टॅक्सेशन काय आहे, काय GST काय आहे, मला माहिती. मी कॉमर्स स्टुडंट आहे, तर मला कळलं पाहिजे. दुकानात गेल्यानंतर एखादं बिल हातात आलं तर ते बिल बघता आलं पाहिजे मला बँकेत जाऊन NEFT माहिती आहे का, RTGS माहिती आहे का, मी जाऊन केली आहे का कधी, काय बँकिंगमध्ये. मी आता इतक्याच स्वीप अकाउंट, किती जणांना स्वीप अकाउंट सिस्टीम माहिती आहे, कॉमर्स स्टुडंट आहात म्हणून विचारतोय, जस्ट हात वर करा. स्वीप अकाउंट नावाचा एक फॅक्टर आहे बघा. आता नथिंग रॉंग, हे माहीत करून घ्या. बँकेमध्ये एक अशी फॅसिलिटी, आता ती बेनिफिशियल आहे म्हणून सांगतोय मी तुम्हाला, फायदेशीर आहे म्हणून सांगतोय. बँकेमध्ये एक अशी एक फॅसिलिटी आहे की जे सेव्हिंग अकाउंटला पैसे पडून असतात, कोणाचे 2, 5, 7, 10 हजार पडून असतात बँकेमध्ये. समजा ते जर नुसते त्या अकाउंटला पडून राहिले, समजा आईबाबांचे तुमचे किंवा कोणाचे पैसे नुसत्याच अकाउंटला असतील, तर बँक त्या सेव्हिंग अकाउंटवरती किती व्याज देतं, 2%, 2.5%. बँक टू बँक डिफर करतं, बदलतं. पण तेच जर बँकेला जाऊन आपण सूचना दिली फक्त की तुम्ही माझं हे अकाउंट स्वीप करायचे, मला स्वीप इन करायचं हे अकाउंट, असं जर बँकेला जाऊन सांगितलं तर ती बँकेची जबाबदारी ही बँक तुम्हाला सांगायला येत नाही. कारण बँकेचा लॉस काय, त्याच्यात ते अकाउंट सेव्हिंगसारखंच वापरलं जातं. FD नाही, फिक्स डिपॉझिट नाही, ते सेव्हिंगसारखंच ते अकाउंट वापरलं जातं. पण बँकेला ठराविक रकमेच्या वरती जे पडलेला तुमच्या अकाउंटचा पैसा आहे त्याला बँकेला 6-6.5% व्याज द्यावंच लागतं. तुम्ही त्याच्यात विड्रॉही करू शकता, त्याचं काही FD सारखं इंटरेस्टमध्ये कमी होत नाही, काही नाही. किती मोठी गोष्ट आहे. माझ्या सेव्हिंग अकाउंटला समजा उद्या तुम्ही छान प्रोग्रेस करून बिझनेसमन झाला आणि तुमच्या सेव्हिंग अकाउंटला 2 लाख रुपये पडून आहेत, आशीर्वाद आहेत माझे तुम्हाला, शुभेच्छा आहेत की असंच हो. त्या 2 लाखामध्ये बँकेला इन्स्ट्रक्शन आहे, तुमच्या माझे हे 2 लाखातले जे 20,000 25,000 आहेत तुमच्या नियमाप्रमाणे तेवढे ठेवा, आणि त्याच्यावरची जी रक्कम बँकेत माझी राहणार आहे त्याला मला 6.5% व्याज मिळायला पाहिजे. ते सेव्हिंग अकाउंट म्हणूनच कन्सिडर होतं. पण अशा गोष्टी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी माहीत करून घ्या. उद्या बँकिंग सेक्टरमध्ये गेलात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कुठली कार्ड्स आहेत, इंटरनॅशनली कुठली कार्ड चालतात, फॉरेक्स कार्ड कुठे चालतं, इंटरनॅशनल कार्ड कुठलं, व्हिसा कार्ड कुठलं, मास्टर कार्ड कुठलं, यू शुड नो. आणि हे कुणी सारखं शाळेच्या सिलेबस, कॉलेज सिलेबसमध्ये हे सगळं असत